इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका हा सामना आज डी.वाय. पाटीलमध्ये रंगणार आहे। आपण पाहतोय की अनेक चाहते वर्ग या ठिकाणी सध्या आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। मॅडम, आपल्या टीव्ही 9 मध्ये खरं तर स्वागत आहे। आपण देखील मॅचचा सामना पाहण्यासाठी आलेला आहे। काय भावना? काही नाही, खूप एक्साइटेड आहे आम्ही आणि आय होप यावर्षी वुमन्स टीम विल विन। या अगोदर कधी डी.वाय. पाटीलमध्ये आपण सामना पाहिला आहे का? हो पाहिलेत। आज खरं तर साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकलेला आहे। त्यांनी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इंडिया बॅटिंग करते। सो येस, बघूया आता। पॉझिटिव्हिटी आपण ठेवूया आणि वी विल विन। नक्की, धन्यवाद। आपल्यासोबत अजून काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। तुम्ही देखील या ठिकाणी मॅच पाहणे फर्स्ट टाइम आहे माझं। आनंद आहे का? व्हेरी एक्साइटेड आणि आय कम फ्रॉम बेलगाम टू वॉच द मॅच। आय एम सुपर एक्साइटेड। लेट्स होप की विन होईल आपली टीम। या अगोदर कुठे मॅच बघितली का स्टेडियममध्ये? फर्स्ट टाइम आहे माझं। खरं तिकीटसाठी काय अडचणी वगैरे का आल्या? आता ते तरी वेगळी गोष्ट आहे, पण येस, मिळालं तिकीट। काय वाटतं, इंडिया जिंकेल मॅच? हो येस डेफिनेटली। खरं तर असं देखील म्हटलं होतं की पाऊस पडत होता, मैदानामध्ये थोडासा बदल देखील होऊ शकतो, तर त्यामुळे काही कठीण सामना वाटतं? बट आय फील आमची टीम विल कोप इट अप व्हेरी वेल, चांगलं करेल। खरं तर तुम्ही देखील एक महिला आहेत आणि महिलांचीच मॅच पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत, तर ती वेगळी काय एक्साइटमेंट आहे का? येस, खूप प्राऊड वाटतंय आणि लास्ट मॅच तरी खूप सुपर प्ले केलेले, सो दॅट्स वॉट वी होप की आता पण छान होईल। धन्यवाद। आपल्यासोबत काही पुरुष मंडळी देखील आहेत। काय वाटतं, मॅच जिंकेल आज? जिंकणार, कारण का आपण दरवेळेला कसं मेन्सलाच सपोर्ट करतो, मग आपल्याला यावेळेला वुमन्सला सपोर्ट करायला पाहिजे। खरं तर वुमेन्सची पहिलीच मॅच डी.वाय. पाटीलमध्ये रंगते आणि अंतिम सामना आहे। बरोबर, हा डिफिकल्ट तर असणार, कारण का वर्ल्ड कप फायनलचा सामना आहे, बरोबर। तर आता जर डिसिजन जो साऊथ आफ्रिकेने घेतला तो जास्त चांगला आहे माझ्या हिशोबात। खरं इंडियाला जर चांगलं खेळायला लागणार, कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटने खेळायला लागणार आणि जिंकावं लागणार। असं वाटत नाही का, कधी कधी पाऊस वगैरे पडतो तर मैदानात काही बदल होतात आणि त्या बदलांमुळे काही चेंजेस वगैरे होणार, बदल होणार, ड्यू इफेक्ट येणार आफ्टर लाईक नाईटमध्ये। कारण की कधी कधी टॉस जिंकला की सर्वप्रथम बॅटिंग करण्यात येते, मात्र यावेळी साऊथ आफ्रिका टॉस जिंकून सुद्धा फिल्डिंग चूज केलेली। बरोबर, कारण का त्यांना माहीत आहे की नंतर ड्यू इफेक्ट असतो, त्याचा फायदा घ्यायसाठी त्यांनी केलेला आहे। नक्कीच, खरं तर आपण पाहतोय की हा ड्यू इफेक्ट असो, तसंच इंडिया जिंकणार आणि आम्ही देखील महिला आहोत, आम्हाला सन्मान आहे आणि इंडिया जिंकणार अशी जी प्रतिक्रिया आहे ती येथील महिला वर्ग असेल किंवा जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांनी व्यक्त केलेले आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, नेरूळ, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।